नमस्कार मंडळी, आरकेस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही आणखीन आरकेस रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच अशाच युजफुल रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. तर आज आपण बनवलेली आहे बनाना बर्फी. चवीला अप्रतिम, दाणेदार, रसरशीत अशी बर्फी, जी तुम्ही स्वीट होममधून कधीच आणणार नाही. तर आता ही बर्फी बनवण्यासाठी अगदी 3च साहित्यापासून आणि अगदी प्रत्येकाच्या घरातही 3 वस्तू असतातच. आता आपण इथे ह्या 3 वस्तूंपासून इतकी आकर्षक, रसरशीत, दाणेदार बर्फी बनवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे पहा, आपण साहित्य घेतलेलं आहे. तूप घेतलं, रवा घेतलेला आहे, इथे आपण कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ आणि 4 केळी. डेकोरेशनसाठी इथे गुलाबाच्या पाकळ्या व बदाम कट करून घेतले. साखर घेतलेली आहे. जेवढा रवा आणि कणिक आहे तेवढीच आपण इथे साखर घेतलेली आहे. म्हणजे गव्हाचं पीठ आणि रवा तितकीच साखर घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ह्या केळी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने सोलून खराब भाग कट करून टाकायचा आणि चांगली केळी मिक्सरला आपल्याला चॉप करून टाकायची आहे. तर पहा, इथे ही केळी खराब आहे, तर मी ही खराब केळी कट करून टाकणार आहे. आणि आपल्याला खराब केळीचा अजिबात यामध्ये वापर करायचा नाही. अगदी चांगली केळीचाच वापर करायचा आहे. तर इथे पहा, याच पद्धतीने मी सर्व केळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता याची जी आहे ते मिक्सरला आपण प्युरी बनवून घेणार आहोत. तर पाहू शकता, आपण अशा पद्धतीने कट केलं. आता याची मी मिक्सरला प्युरी बनवून घेते. इथे पाहू शकता, आपण मिक्सरला छान अशी प्युरी बनवून घेतलेली आहे. तर आता बर्फी बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला रवा व इथे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी पॅन गरम व्हायला ठेवला. त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं. तूप मेल्ट करून घ्यायचं. नंतरच आपल्याला यामध्ये रवा व गव्हाचं पीठ वापरायचं आहे. इथे तूप मेल्ट झालेलं आहे. आता यामध्ये सर्वात पहिले आपल्याला रवा घालून घ्यायचा. रवा थोडासा तुपामध्ये मिक्स करायचा. लगेच आपल्याला इथे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पीठ मी साईडला ठेवलेलं आहे. आता आपण हे सर्व छान असं खरपूस बदामी कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तूप कमी वाटल्यास आपल्याला मधून यामध्ये तूप घालून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे खूपच कोरडं वाटत आहे. तर आता 2-3 मिनटं भाजल्यानंतर पुन्हा आपण यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. पुन्हा याला कंटिन्यू हलवत भाजून घ्यायचं आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला बर्फी बनवून घ्यायची आहे. तर पाहू शकता, इथे अशा पद्धतीने आपण जे आहे ते भाजून घेतलेलं आहे. तर छान असा बदामी कलर येईपर्यंत भाजलेला आहे. आता इथे आपल्याला अजिबात तूप घालण्याची आवश्यकता नाही. छान असं भाजलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला केळीची बनवून घेतलेली प्युरी घालून घ्यायची आहे. तर पहा, आणि आता ही प्युरी घातल्यानंतर आपल्याला पूर्णतः ह्या केळीचा कच्चापणा जाईपर्यंत ही बर्फी आपल्याला परतवत राहायचं आहे. अजिबात आपल्याला इथे ह्या स्टेजला अजिबात हे करायचं नाही. 1 मिनिटही वाया न घालवता कंटिन्यू हलवत आपल्याला हे केळीचा कच्चापणा घालवायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने मिक्स केलं की ते लगेच जे आहे ते मेल्ट व्हायला सुरुवात होती. पण आपण इथे याला पूर्णतः प्रेस करत परतवून घ्यायचं, म्हणजे आपल्या केळीचा कच्चापणा राहणार नाही आणि बर्फी आणखीनच स्वादिष्ट लागते. तर आता इथे आपण चाचणी बनवण्यासाठी जेवढं कणिक आणि रवा होता तेवढीच आपण इथे साखर घेतलेली आहे. तर तुम्हाला गव्हाचं पीठ हे सांगते मी, कणिक माझी नेहमीची तोंडात येते. तर गव्हाचं पीठ आणि रवा तेवढी आपण साखर घेतली. पाऊण कप पाणी घालून घेतलं इथे आणि अगदी परफेक्ट माप आहे. आता याला आपल्याला चाचणी बनवण्यासाठी ठेवायचं आहे. चाचणी अगदी चिकट बनवायची आहे, खूप चाचणी बनवायची नाही. आता इथे पुन्हा आपण 1 चमचा तूप घालून घेतलं आणि याला पुन्हा आपण भाजायला सुरुवात करायची. इथे मी गॅस कुठेही बंद केलेला नाही. तर पहा, दोन्हीकडेही दोन्ही गोष्टी चालू आहेत. तर इथे थोडंसं फूड कलर टाकलेला आहे, अगदीच थोडासा किंचित. तर तुम्हाला आवडत नसेल किंवा टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, अगदी ऑप्शनल आहे.
तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे सुद्धा भाजत राहायचं आहे. यामधला तोपर्यंत पूर्णतः कच्चापणा भाजून निघेल अशा पद्धतीने आपल्याला याला कंटिन्यू भाजत राहायचं. आता पूर्ण भाजल्यानंतर इकडे आपण चाचणीसुद्धा लक्ष ठेवायचं आहे. यातली पूर्ण साखर विरघळली आणि थोडीशी आपली चाचणी चिकट झाली की लगेच आपल्याला तो पाक जो आहे तो लगेच तिकडे त्या सारणामध्ये वतून घ्यायचा आहे. तर पहा अशा पद्धतीने तार तुटली की लगेच समजायचा आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे. तर तुम्हाला आता पुन्हा एकदा मी थोडंसं क्लोज जवळ आणून दाखवते, ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे पहा अशा पद्धतीने जर तुटली की लगेच समजायचं आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा पाक यामध्ये टाकून घ्यायचा आहे. छान असं जे आहे ते फ्लफी होतं आपलं जे सारण आहे ते, आणि आणखीनच दाणेदार मस्त रुचकर अशी आपली बर्फी तयार होते. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा ताव बसतो इथे. अशा पद्धतीने जर बनवली तर खूपच चविष्ट बर्फी तयार होते. आणि बनाना बर्फी म्हटल्यानंतर अरे बापरे, आमच्या घरात तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतं. तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्कीच बनवा. घरामध्ये केळी, प्रत्येकाच्या घरामध्ये केळी ही असतेच. आता इथे पुन्हा 1 चमचा तूप घालायचं. याला एकूण आपल्याला 22 मिनिटं बर्फी बनवण्यासाठी लागलेली आहेत आत्तापर्यंत. आणि आता इथे आपली बर्फी जवळपास बनतच आलेली आहे. तर पहा तोपर्यंत इकडे आपण ताटाला छान असं तुपाने ग्रीस करून ठेवलेलं आहे बर्फी सेट करण्यासाठी. तर आता इथे आपलं बर्फीचं बेटर जे आहे ते म्हटल्याप्रमाणे तयार झालेलं आहे. अगदी 1 मिनिटभरच आपल्याला आता याला पुन्हा थोडंसं घोटून घ्यायचं आहे, जेणेकरून आणखीन जास्त दिवस तुमची बर्फी टिकेल. तर ही बर्फी तुम्ही 8 दिवस आरामशीर खाऊ शकता. तर पहा आता इथे हे बर्फीचं बेटर तयार झालेलं आहे मस्त. आपण इथे गोळा बनवायला घेतला तरी सहज गोळा बनत आहे. त्यामुळे आपली बर्फीचं बेटर अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. अशा पद्धतीने गोळा झाला आणि पूर्ण पॅनला सोडलं की आपलं जे आहे ते बर्फीचं बेटर तयार झालेलं आहे समजून घ्यायचं. थोडंसं इथे मॅश करून घ्यायचं आपल्याला पॅनमध्येच. आणि आता इथे ह्या ताटामध्ये सेट करण्यासाठी टाकून घ्यायचं आहे. याला पूर्णतः झटपट गरम आहे तोपर्यंत सेट करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जर खूप पातळ करायची असेल तर तुम्ही पूर्ण ताटाभर पसरली तरी चालेल, पण मला इथे थोडीशी जाडसर हवी होती म्हणून मी थोडासा गॅप ठेवलेला आहे. शक्यतो तुम्ही कुठलीही बर्फी बनवत असताना ताटात जर सेट करत असाल किंवा कुठलेही, तर थोडीशी बाजू ठेवा, म्हणजे आपल्याला बर्फी काढणं खूप सोपं जातं. तर पहा इथून डेकोरेशनसाठी कापून घेतलेले बदाम टाकले. पुन्हा वरतून गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या, म्हणजे छान असं बर्फीचं डेकोरेशन तयार होतं. दिसायलाही आकर्षक, चवीलाही अप्रतिम अशी होते ही बर्फी. तर पहा इथे आता बर्फीचं बॅटर जे आहे ते थंड झालेलं आहे, जे आपण 1 तासासाठी थंड करून घेतलं. आता याला आपण वड्या कट करणार आहोत. तर तुम्ही हव्या त्या साईजमध्ये तुम्हाला आवडेल तशा शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. तर पहा इथे मस्त असं कट करून घेत आहे मी. तर इथे आपली बर्फी कट करून तयार आहे. तर तुम्हाला दिसतच असेल किती लुसलुशीत रसरशीत अशी बर्फी तयार झालेली आहे, की तुम्ही कुणी जर पाहुणे आले स्वीट काही म्हटलं तर त्यामध्ये हे केलं तर पाहुण्यांनासुद्धा कळणार नाही की ही केळीपासून बनवलेली बर्फी आहे ते. तर वाटली का नाही, मस्त आहे का नाही ट्रिक? एकदा बनवून नक्की पहा. प्रत्येकाच्या घरामध्ये केळी ही असतेच, त्यामुळे एकदा बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.